कृपया संधी द्या. सकाळपासून विद्यार्थी साखरेल बस स्थानकावरती उभे होते. माईक तिकडे नाही येणार. माईक या ठिकाणी माझी संघटना सैनिक बंधूच्याही वतीनं मानवंदना अर्पण करण्यात येणार आहेत. करिता गजाननजी पिपळे, साळुंके साहेब, मातेरे साहेब आणि त्या मला वाटतं माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सोपानजी संतोषजी काळे यांना पुष्पचक्र अर्पण करून ही हृदयापासूनची मानवंदना माजी सैनिक संघटनेच्या वतीनं गजाननजी पिंपळे, सुभाषजी मातेरे, सोळंके साहेब आणि त्यांचे शहीद अमर जवान संतोष पाटील काळे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी सर्वप्रथम त्यांचे वडील संतोष पाटील काळे आणि त्यांचे बंधू जे ITBP जवान आहेत वैजनाथ काळे, दोघांना विनंती आहे की आपण पार्थिवाकडे जायचंय पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कुटुंबाचं हृदय आणि आधारस्तंभ असलेले वडील आणि बंधू यांनी कृपया पार्थिवाकडे जायचंय. कुटुंबाच्या वतीनं, पळशी ग्रामस्थांच्या वतीनं, काळे परिवाराच्या वतीनं संतोषजी काळे आणि वैजनाथजी काळे कृपया आलेल्या सूचनेप्रमाणे पार्थिवाकडे आपण जावं. अखेरची मानवंदना आपण द्यावी. खऱ्या अर्थानं अल्पवयातलं सगळ्यात छोटा लहान भाऊ तुमच्या घरातनं निघून गेला, मोठ्या भावाने तरी कशी श्रद्धांजली अर्पण करावी, कशी मानवंदना द्यावी ही कल्पना न केलेली बरी. वडिलाच्या समोर सर्वात मोठं दुःख जे असतं ते आपल्या हयात मुलानं निघून जाणं, परंतु आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणं हे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने संतोषजी काळे, वैजनाथजी काळे यांना विनंती आहे कृपया आपण मानवंदना देण्यासाठी, पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी संतोषजी काळे यांच्या पार्थिवाकडे जाऊ. पाठीमागची मंडळी कृपया बसून घ्या. पोलीस प्रशासनाच्या वतीने बसून घ्या. शेलगावकर, कन्नड तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातनं बरीचशी मंडळी आहेत, बसून घ्या. शेलगावकर सर्वजण बसून घ्या. विनंती आपणास. कुटुंबियासह ग्रामस्थांच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं आपण या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देत आहोत, श्रद्धांजली अर्पण करत आहोत. तसेच संतोषजी काळे यांचे व्याही आणि वीर जवान सोपान काळे यांचे सासरे रामेश्वर मग यांनी देखील पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी तिथे जायचंय. त्यांना देखील तशी विनंती आहे. जशी पळशी गावाला सैनिकांची परंपरा लाभलेली आहे तशीच केळगावला ही सैनिकांची परंपरा लाभलेली आहेत. अनेक सैनिक बंधू केळगावामध्ये असतात आणि सोपानजी काळे यांचीही सासूरवाडी केळगाव आहेत. त्या ठिकाणी 6 वर्षापूर्वी संदीप सर्जेराव काळे यांचंही असंच वीरमरण त्यांना प्राप्त झालं होतं. खऱ्या अर्थानं पळशी आणि केळगाव ग्रामस्थांची एकच संवेदना, एकच भावना आणि एकच दुःख म्हणता येईल. मग परिवाराला विनंती आहे अखेरचा श्वास ज्यांनी घेतला त्या सोपानजी काळे यांना पुष्पचक्र अर्पण करावं. केळगाव वडिलावरती आपल्या वीर जवानाला, शहीद जवानाला त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करायची वेळ यावी, या इतकी दुःखद घटना दुसरी कुठली असू शकत नाही. परंतु नीतीपुढे कोणाचं काही चालत नाही. अतिशय शोकाकुल वातावरणात संतोषजी काळे, अनुसयाबाई काळे यांनी पार्थिवावरती पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. त्यानंतर रामेश्वर मग जे वीर जवानांचे सासरे केळगाव येथील त्यांना देखील विनंती आहे, त्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करायचंय. पत्नी मंदाताई यांनाही विनंती आहे कृपया आपणही पुष्पचक्र अर्पण करावं. असेल सोबत तर आपला छोटासा 2.5 वर्षाचा शिवांश यालाही समवेत असू द्यावं. प्रशासनाच्या वतीनं, पळशी ग्रामस्थांच्या वतीनं आहे पत्नी मंदाताई. खऱ्या अर्थाने हे शब्द उच्चारायला आमचीही हिंमत होत नाही, धाडस होत नाही, परंतु अखेरचा निरोप आपण देत आहोत. पत्नी मंदाताई आपणासही विनंती आहे, छोटासा मुलगा शिवांश. यानंतर लागलीच आपल्या सोपानला अतिशय